नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। बारामती झटका न्यूज चॅनलने बारामती झटका कट्टा हे सर्वसामान्यांसाठी हक्काचे व्यासपीठ सुरू केले आहे। आज या व्यासपीठावर तृतीयपंथी असणारे तरंगफळचे थेट जनतेतील लोकनियुक्त माजी सरपंच माऊली कांबळे हे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने सुरू केली। या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे आणि आता रक्षाबंधनापूर्वीच महिलांच्या खात्यावर 2 महिन्याचे 3000 रुपये जमा देखील झाले आहेत। पण शासनाने लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना काढली तर आम्हा तृतीयपंथीयांचं काय, असा सवाल तरंगफळचे थेट जनतेतील लोकनियुक्त माजी सरपंच माऊली कांबळे यांनी उपस्थित केला आहे। आज आपल्या सोबत बारामती झटका कट्ट्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर आणि तरंगफळचे थेट जनतेतील लोकनियुक्त माजी सरपंच माऊली कांबळे हे आहेत। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। आज आपण तरंगफळ तालुका माळशिरस या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावामध्ये माऊली कांबळे जे आहेत हे तृतीयपंथी आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तृतीयपंथीय सरपंच थेट जनतेतील झालेला त्यांना सन्मान मिळालेला आहे। आज आपण त्यांच्याकडे आलोय कारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे महिलांच्या खात्यावर सुद्धा पैसे वर्ग झालेले आहेत। मात्र यामध्ये उद्याच्याला शासन लाडका भाव असेल, लाडकी बहीण असेल ही योजना सुरू करेल, पण तृतीयपंथीयांचं काय होईल यासाठी आपण माऊली कांबळे यांच्या निवासस्थानी आलेलो आहे आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं त्यांचं या योजनेविषयी किंवा त्यांना समाविष्ट कसं करावं याविषयी त्यांचं काय आहे। नमस्ते, तुमचं बारामती झटका यूट्यूबच्या बारामती झटक्या कट्ट्यावर सहर्ष स्वागत आहे। तुम्ही आता ही जी योजना जी आहे ह्या योजनेमध्ये महिलांना 1500 रुपये महिना सुरू झालेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही ऐकून आहे म्हणजे महिलांनी लाडकी बहीण, लाडका भाऊ मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली ती बरोबर आहे। आता लाडका भाऊ काढचा, लाडकी बहीण काढचा, पण आमचं तृतीय पंथाचं काय आहे तर हे तृतीय पंथाला पण तुम्ही आमच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे आणि आम्हाला तुमच्या सहभागी घेऊन आम्हाला पण ही योजना चालू करावी अशी आमची अपेक्षा आहे। म्हणजे हे महिलांच्या मध्ये तुमचा सहभाग नव्हतो अशी तुमची? नाही, आता आम्हाला सगळं महिलातच मोडलंय म्हटलं, महिलातच आमचा सहभाग करून आम्हाला पण योजना तुम्ही राबवावी आमच्यासाठी अशी आमची अपेक्षा आहे। साधारण आपल्या तालुक्यामध्ये किती तृतीय? आता आपल्या तालुक्यात नाहीच म्हटलं तर माळशिरस तालुक्यात 2-2.5 तृतीयपंथी आहेत, तर अध्यक्षांनी पण ह्याच्यावर विचार करावा। आपण पाहिलं की आता हे लाडकी बहीण मुख्यमंत्री याचं शासकीय योजनेचे बाळासाहेब सरगर अध्यक्ष आहेत आणि तृतीयपंथींचे अध्यक्षच असल्यासारखे आहेत, काही सरपंच आहेत, त्यांनी आता लाडके भाऊ योजनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडेच विनंती केली। नमस्ते, तुमचं बारामती झटका कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। आत्ताची ही माऊली कांबळे तृतीयपंथीयांनी जी तुमच्याकडे मागणी केली ती शासनाला तुम्ही कशा पद्धतीने पाठपुरावा करणार? या ठिकाणी जे तृतीयपंथी पहिले सरपंच माऊली कांबळे त्यांचं ज्यावेळेस सरपंच झाले त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पेशल भेट घेतली होती आणि अख्ख्या तृतीयपंथाचं नेतृत्व माऊली कांबळेने केलं होतं। हे माळशिरसकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि आज तुमच्या माझा कट्ट्याच्या माध्यमातून माऊली कांबळेने जी मागणी केली की आम्ही भगिनी म्हणून जसं बाकीच्या सगळ्या योजनेबाबतीत महिलांच्या बाबतीत त्यांचं धरलं जातं, जर महिलांना लाडकी बहीण म्हणून योजनेतून 1500 मिळत असतील तर ह्यांना सुद्धा 1500 मिळण्याची मागणी त्यांची रास्त आहे। आपण या मागणीच्या बाबतीमध्ये या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे यांची समस्या घेऊन आपण निश्चितपणे यांच्या माऊलीच्या माध्यमातून एक माळशिरस मधला वेगळा पॅटर्न राज्यामध्ये होऊन माऊलीच्या माध्यमातून सगळ्या तृतीयपंथींना न्याय मिळेल असा आशावाद मला या ठिकाणी वाटतं। साधारण आता ह्या तालुक्यामध्ये ह्या पहिल्याच टप्प्यामध्ये किती महिलांना याचा लाभ झाला आहे? आतापर्यंत ज्या सरकारची योजना होती ते 64,000 महिलांच्या खात्यावरती 19 कोटीच्या वरती पैसे काल जमा झालेले आहेत आणि आता कालपर्यंत आणखी 16,000 महिलांची नोंदणी झालेली आहे। आपण 1 लाखाचा टप्पा पूर्ण करतोय, परंतु तृतीयपंथी त्यातनं राहतात हे राहू नयेत यासाठी तुमच्या माध्यमातून हे प्रसारण व्हावं आणि तृतीयपंथींना न्याय मिळावा यासाठी तुम्ही जसं जगता इतर मीडिया जगती, परंतु माऊली कांबळे यांनी
ह्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व करायची सुद्धा मी त्यांना विनंती करतो. आपण पाहिलं की आता हे माऊली कांबळे आहेत, त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. ज्या लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष आहेत बाळासाहेब सरगर यांनी सुद्धा ज्या शासनाकडे लागणारं या महायुतीकडे जे आता सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन आहेत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून निश्चितपणे यांना तृतीयपंथीयांना सुद्धा या 1,500 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलं. नमस्ते, तुम्ही बारामती झटका युट्यूब चॅनलच्या बारामती झटका कट्ट्यावर आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल तुमचं दोघांचंही सहस्वागत. राम राम, धन्यवाद. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.